कृषी उत्पन्न बाजार समितीचा काळा बाजार उघडकीस 1 कोटी रुपयांचा ठेवीचा मुद्दा पुन्हा चर्चेत. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा काळा बाजार रंगीन पडद्यावर 2011-12 मध्ये 20 लाख रुपयांची अंमलात ठेव आणि संस्थेची 80 लाख रुपयांची मुदत ठेव अशी एकूण रक्कम 1 कोटी रुपये रकमेचा बट्ट्याबोळ झाल्याची चर्चा समोर आली आहे. हितासाठी ठेवण्यात आलेल्या एकूण 1 कोटी रुपयांच्या ठेवींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात दुकानदारांची 20 लाख रुपयांची अमानत ठेव आणि संस्थेची 80 लाख रुपयांची मुदत ठेव एकूण अशी रक्कम 1 कोटी या ठेवींवरील व्याजातून कर्मचाऱ्यांचे पगार भागवले जात होते असा आरोप आहे. सन 2017 ते 23 या कालावधीत सभापती म्हणून कार्यरत असलेल्या दीपक आडे यांच्या कार्यकाळात संबंधित 1 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. दुकानदारांची 20 लाख रुपयांची अमानत ठेवही खर्च करण्यात आल्याचा आरोप ठेवींची रक्कम कुठे खर्च झाला असं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी निवास इमारतीचा जिना, रस्ता, संडास, बाथरूम, कंपाऊंड वॉल, टीन शेड बांधकाम तसेच 16 महिन्यांचे पगार यासाठी ठेवींची रक्कम वापरण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. त्यामुळे सध्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे तब्बल 10 महिन्यांचे पगार सुद्धा थकीत असल्याचं सांगितलं जाते. सीसीआय खरेदीमधून जमा असलेले सुमारे 23 लाख रुपये उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नवीन सभासदांमध्ये नाराजी व्यक्त तर नवीन आर्थिक शिस्त कशी प्रस्थापित केली जाते याकडे शेतकरी सभासदांचं लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ.